नमस्कार मित्रांनो, संज्योती शिक्षण आणि समुपदेशन केंद्राच्या वतीने तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण एक छान प्रोजेक्ट तयार करणार आहोत. तुम्हाला हा नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो, पाहिलात का व्हिडिओ? माझाच आवाज तुम्ही पाहिलात ना, कसा आपण भिंतीवर पडलेला. तर आपल्याला आपला आवाज पाहता येतो आणि तो व्हिज्युअलाइज कसा करायचा, साऊंड व्हिज्युअलाइज कसं करायचं हे करण्यासाठी आपल्याला एक उपकरण तयार करता येतं आणि ते कसं तयार करायचं ते आपण पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं मुख्य साहित्य जे आहे त्याच्यामध्ये पहिलं साहित्य आहे ते आहे लेझर. आपल्याला एक छोटासा लेझर लागणार आहे. हा छोटा लेझर आहे. असा लेझर सुद्धा चालेल. हा दुकानामध्ये साधारण 20 ते 25 रुपयाला मिळतो आणि हाही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 40 रुपये किंमत आहे त्याची. तर या लेझरला हा जो स्विच असतो, हा स्विच आपल्याला ऑन ऑफ करण्यासाठी एखादा चिमटा वगैरे काहीतरी लावावा लागेल. याच्यासाठी मात्र आपल्याला बॅटरी आणि स्विच लागतो. हा आपल्याला लेझर जो आहे तो लेझर चालू करता येतो, बंद करता येतो, स्विच लावून. ठीक आहे, हे बघा इथे लेझर लागलेलं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तर हा एक लेझर लागेल आपल्याला. त्याच्यानंतर एक डबा लागेल. डबा किंवा पाईपचा तुकडाही चालतो. हा डबा जो आहे त्या डब्याचा पुढचा भाग, मागचं झाकण काढून टाकलेलं आहे आणि पुढचा जो भाग आहे, मागचा जो भाग आहे तो कट केलेला आहे. पुढचं झाकण आपण काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक प्लास्टिकची पिशवी लागणार आहे. ती पिशवी कट करून ती आपण याच्यावर चिटकवलेली आहे. चिकटपट्टीने सरळ चिटकवलेली आहे आणि त्याच्यावर एक आपण हा छोटासा आरसा आहे. हा छोटासा आरसा आपण इथे डबल स्टिकर लावलेला आहे. लेझर चालू करण्यासाठी आपल्याला एक स्विच लागेल. इथे स्विच लावलेला आहे मी, आणि लेझरची बॅटरी आणि त्याचा होल्डर. आता आपण काय केलेलं आहे, हे इथे लेझर लावलेला आहे. हा लेझर जो आहे तो डायरेक्ट याच्यावर पडेल अशी आपल्याला सोय करायची आहे. हे जरा थोडंसं अवघड वाटतं हे करायला, पण प्रयत्न केला तर जमतं. ह्याचा जो अँगल आहे तो एक्झॅक्टली आपल्याला इथं लेझरवर, बघा इथे एक स्पॉट पडतोय लेझरवर. तो हा जो स्पॉट आहे हे बरोबर इथे येईल अशा प्रकारचा इथे आपल्याला एक अँगल तयार करून हा लेझर लावायचा आहे. आता लेझर माझ्याकडे जो लेझर होता तो अगदी छोटासा होता, म्हणून मी काय केलं, तो पेन मध्ये लावलेला आहे, का पेनच्या तुकड्यामध्ये लावलेला आहे. त्याचं कनेक्शन आहे खूप सोपं आहे. आपण काय करायचं, बॅटरीची एक वायर स्विचला असते, स्विचची एक वायर लेझरला आणि लेझरची एक वायर परत बॅटरीला. फक्त आपल्याला लेझरचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट कोणता आहे, निगेटिव्ह वायर आणि पॉझिटिव्ह वायर आपल्याला पाहावी लागते. साधारणपणे लाल वायर असते ती पॉझिटिव्ह असते आणि काळी वायर असते ती निगेटिव्ह असते. बॅटरीला त्याप्रमाणे आपल्याला कनेक्शन द्यावं लागतं आणि हा आपण ऑन ऑफ करू शकतो. आणि हे सगळं आपण, हा जो सेटअप आहे, एका छोट्याशा फळीवर आपण किंवा जाड पुठ्ठ्यावर आपण बसवू शकतो. एवढं सोपं हे इन्स्ट्रुमेंट आहे. आता हे काम कसं करतं, तर याच्यामध्ये हा जो आपण प्लास्टिकचा कागद किंवा पिशवीचा कागद जो आपण इथे लावलेला आहे, अगदी पातळ पाहिजे, जाड नव्हे पिशवी, पातळ जो आहे हा डायफ्रॅम म्हणून काम करतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण इथून बोलतो, तुम्ही बघितलं ना व्हिडिओमध्ये, मी इथून बोलत होतो, ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस हा जो इथे पडदा आहे, डायफ्रॅम आहे, हा कंप पावतो. बघा, मी हात लावल्यावर कंप पावतो किंवा मी इथे टिचकी वाजवली तरी कंप पावतो तो. हा कंप पावल्यानंतर इथे जो लेझर पडलेला आहे, हा लेझर या आरशावरून परावर्तित होऊन समोरच्या भिंतीवर पडतो आणि आपण ज्यावेळेस इथे बोलतो त्यावेळेस हा कंप पावल्यामुळे लेझरची जी किरणांची जी दिशा आहे ती दिशा बदलत राहते आणि लेझरचा जो स्पॉट आहे तो वेगवेगळ्या आकृत्या तयार करतो. आपला जो आवाज आहे किंवा ध्वनी आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारता म्हणतात, फ्रिक्वेन्सी आणि तीव्रता, अँप्लिट्यूड,
त्याप्रमाणे हा जो लेझर आहे तो लेझर हा पडदा कंप पावतो आणि त्याच्याच प्रमाणे लेझरच्या आकृत्याही बदलत राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला बोललेला आवाज आपण पाहू शकतो. तर तुम्ही हा एक छानसा प्रयोग आहे आणि तुम्हाला विज्ञान प्रदर्शनात करायला खूप सोपा आहे आणि याच्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर तुम्हाला आजचा हा प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला नक्की आवडला असेल, हा करून पहा आणि तुम्ही कॉमेंट्स करा तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला, करताना काही अडचणी वाटल्या का, आणि आमच्या प्रोजेक्टला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.